नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी नेहमी विजय असो. तर असो 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 विजय असो. आज या ठिकाणी जमलेल्या तमाम माझ्या बंधू भगिनींना. ओ काय कोण तमाम बिमाम कोण जमलेलं नाही अजून? खाली या, खाली या, उडी नका मारू, खाली या. तात्या, हा इथं मी कार्यक्रम सुरू करायला लागलो होतो, तुम्ही काय मध्ये झाला? इथं चौक दिलाय म्हणून तुम्ही काय करणार चौकात? प्रचार. कसला प्रचार करताय? कसला? अरे थुकराटवाडीच्या ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे ना, मग अरे प्रचार करायला नको? मग काय तर हा. अच्छा, थुकडेवाडीच्या ग्रामपंचायतची इलेक्शन लागली आहे. मग काय हा. खून काय? कोणाचं झालं खून? कोण केलं खून? अरे, चिन्ह 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 काही चांगले नाही रे. चिन्ह काही चांगले नाही, तुला सांगतो. पाऊस कधी येते कधी येत नाही, काय चिन्ह चांगले असणार आहे? कसं चालायचं अशा लोकांच्या हातात सत्ता दिल्यावर? मला सांगा बरं. काय चिन्ह? निशाणी निशाणी. मग असं निशाणी म्हणणं. हे असं सांगितलं तर कळत आपली नाही. निशाणी आहे वळू. अरे वा, काय काय वळू वळू. बेस्ट. Thank तुम्हाला you. वेगळं फोटो सेशन करायची गरज लागली नसेल, घरातलेच वापरले असतील ना तुम्ही तुमचे. काय म्हणजे मी वळू आहे? ओळखतो मी. विनोद तात्या, विनोद. कावडी. हे, कसं- तयारी झाली? हो. अरे टेबला सकट केक कापला. कसा असा तू पॉपिन्स? इकडे जोरदार टाळ्या पॉपिन्स दादासाठी. बर पॉपिन्स दादा, तुम्ही कशासाठी इथे आलाय? मी पण उभा आहे. मग बस ना. बसा रे. प्रचाराला उभा आहे निवडणुकीला. यांच्या विरुद्ध. पहिला म्हणजे हा तर सामना असा झाला की पोरगा विरुद्ध बाप. एकाच घरात इलेक्शन लागलंय, खतरनाक. अरे येऊन येऊन येणार कोण? येतो ना. काळ्या टरबुजा, आपण काय पिकनिकला चाललोय का? प्रचाराला चाललोय का नाही? हा, निवडणुकीला उभा आहे, कळतं का नाही? मी बोलणार येऊन येऊन येणार कोण, मग तुम्ही म्हणायचं पॉपिन दादाशिवाय आहेच कोण? हा, या इकडे या. आपल्या इकडे लागलाय बोर्ड बीड. या इकडे. या मागं उभं राहा. हा, बोला येऊन येऊन येणार कोण? पॉपिन्स दादांशिवाय आहेच कोण, पण मी नाही येणार. असं काय करतोय? यायचंय. येऊन येऊन येणार कोण? पॉपिन्स दादांशिवाय आहेच कोण, पॉपिन्स दादा. अमर रे. कसलं कोण आहे? तू हुकलेला आहे का रे दादा? अमर रे म्हणजे घालवतो तू तुला. काय बोलू ना? काय कार्यकर्ते? हा, काय बोलतोय? कळतं का तुला? हा, तर आपण निवडणुकीला उभा आहे. अय पापेन्स, कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. हे बघा, मारामारी करू नका. इलेक्शन मुद्द्यावर लढली पाहिजे, इलेक्शन फेअर झाली पाहिजे. अजिबात होणे शक्य नाही, का? कारण हा काळा आहे. तात्या, हा काळा पैसा आपल्याला गावातून हद्दपार करायचा आहे, लक्षात ठेवा. गप्प बसा हो. तुमचं काय चिन्ह काय? बांबू. त्याच बांबूना आम्ही या भ्रष्टाचार रूपी वळूला या गावातून हाकलून काढणार आहे. आणि आम्ही आमच्या प्रजासाठी कोणाकोणाला आणले तुम्हाला माहितीये का? तुम्ही प्रचाराला माणसं आणलीत? मग कोण? मोठी मोठी माणसं आहेत. कोण? आलेत का? हा, आले. अरे कॉन्फिडन्सली बोल ना. अतिशय कॉन्फिडन्स. अरे ठरवा रे, तुमच्यात मेन कोण आहे, कार्यकर्ता कोण आहे? मी मेन आहे ना, मग तसं वाग ना जरा.
हा. तर आम्ही आज बोलवणार इथं कोणाला बोलवलंय? सुप्रसिद्ध अभिनेते हा? सलमान खान यांना. हा? खरं का काय? खरं काय म्हणजे बघा आता, तर येणार आहेत सलमान खान. अरे बापरे. सलमान साहेब, मला मला माझी ओळख करून द्या ना. हे आमचे डॉक्टर साहेब आहेत. तात्या बघा. मायला कस काय जमलं असेल आणि सलमानचं. सबसे पहले तो आप सब कैसे हो? बढिया. बढिया. काय आहे का नाही? मी काहीतरी मराठी बोलणार. पॉपिन ला विजय करा वा वा. आणि बांबूला शिक्का मारा आणि पॉपिनला विजय करा. आणि जर तुम्ही त्याला विजय केला तर मी हाची शपथ घेतो, मी शादी करणार. ह्याची शपथ घेतली त्यांनी ते लग्न करणार म्हणजे हा नक्की मरणार. बरं, सलमान खान आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या थुकरटवाडीमध्ये. मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो, प्लीज. जोरदार टाळ्या. ओ तात्या, एक सलमान खान आणलं कुठे तुम्ही? कळलं का? अहो, एक धमाका झाला, अजून एक धमाका बाकी अरे, आहे. बस. अरे आपल्याकडे अजून एक धमाका आहे. शाहरुख खान. तात्या बघितलं का? तुमचे एखादं डायलॉग बिलॉग होऊन जाऊ देत, त्याच्या आधी आमच्याकडून तुमचा सत्कार. धन्यवाद धन्यवाद. घे त्यांच्याकडे दे. हे घ्या. सेल्फी काढ नाही. सेल्फी काढ, पटकन काढ. काढ रे बाबा, लवकर काढ. काढलं का? हा काढला. बघू. अरे माझे संघ काढायला सांगितलं का नाही? दे इकडे. साहेब तुमचे डायलॉग एखादे वगैरे अच्छा, बोला dialogue, ना. dialogue, हा, हा. इकडे. Hey, don't underestimate the power of a common man. चला हवा येऊ द्या. वा वा. थँक्यू. खतरनाक स्वागत तुमचं. आणि तुम्हाला पण विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर बसा. काय अरे जो पॉपिन धडाधड हिरो आणून राहिला, सलमान आणून राहिला आणि तिकडे शाहरुख आणून राहिला आणि आपल्याकडे काय? नाही, आपण केलंय जरा. काय? केलंय आत्ताच आपण. तुम्ही बघा आता, टप देऊ आपण त्यांना. कोण? येत आहे तात्यांच्या प्रचाराला रजनीकांत. खतरनाक. काय करणार बोला आता? कसं काय आणलं बहिणी इकडे?
खतरनाक या या इथे तुम्ही ग- बसा कोण आहे हा हा? कोण आहे हा रजनी 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 पक्या म्हणला होता रजनी बनून जा म्हणून सगळ्याच्या समोर सांगतो का पक्या म्हणला होता वगैरे कुठं आणलंय हा? हा? हा, का बसा ना लोकांना लांबून वाटतो तो अरे लांबून काय मला जवळून पण वाटून नाही राहिलं लोकांना लांबून कसा वाटणार आहे आहे तो आहे रजनी आहे ना काय मी रजनी पक्या बोलला होता या स्टेजवर या रजनी साहेब ये, ये. स्वागत करा स्वागत करा, स्वागत. आज आमच्या प्रचाराला साक्षात रजनी साहेब आलेले आहेत सरदार टाळ्या सचिना को मिल गया सजनी माय नेम इज रजनी वा वा हे काय आहे मोर 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 नाही, बसा. ते स्टाईल असते मोर स्टाईल असते नाही तर कुशल बद्रिके करतो ना म्हणून मी पण केलं कसं काय माहितीये बसा जा सोडा ना पब्लिकला कळलं नाही पाहिजे आपल्याला कळलं ना रजनी 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 सर तुम्ही जरा कन्नड स्टाईल मध्ये भाषण करा म्हणजे लोकांना वाटाल तुम्ही आज या ठिकाणी कन्नड आहे? आज या ठिकाणी कन्नड कन्नड मध्ये घ्या हा हा अँड्रो तलप्रत हा भाऊ अँड्रो नटप्रत जायचं त्या वेगळे आणि रजनीजींना मी विनंती करतो की एक सुंदर नृत्य त्यांनी करावं लुंगी डान्सवर काका कोणाचा प्रचार करायला आले ते चला निघा इथून आमचा प्रचार करायला काय मला तुमच्यामुळे येणारी सीट येणार नाही माझी अय उंदरे आता आमच्याकडे आणखीन एक सुपरस्टार येणार आहे ऋतिक रोशन या क्या बात या ऋतिक जी इकडे इकडे या इकडे या ओ हो या सेम ए बुके दे ऋतिकजी तुम्ही इकडे आले त्याच्याबद्दल तुम्हाला एक बुके आमच्याकडून फेमस डायलॉग घ्या त्यांचा वा वा थोडं जरा झालंय नाही नाही आहे. एवढंच नाही असं म्हणजे ऐसे काय देख रे इथं होणार इथं सगळे खरे आणले यार पॉपिन मेरा बचपन का दोस्त है अय्या ह्यांच्या वर्गात होता जैसे मुझे पता चला पॉपिन इलेक्शन में खड़ा हो रहा है मी लगेच पळून आलो अरे बापरे वा वा मी असं सुसू करत आलो म्हणजे उडत आले असं म्हणायचं सुंगन उडत आले सोंग करून आलो हा हा वाव. थँक्यू ऋतिकजी क्रिश तुमचं स्वागत क्रिश त्याचं नावच माहिती बहुतेक त्यांचं आडनाव कुलकर्णी असेल आपल्याकडे पण आहेत क्रिश कुलकर्णी तसे क्रिश कुलकर्णी त्यांचं स्वागत मी करतो आणि त्यांना विनंती करतो तुम्ही आमच्याबरोबर बसा जोरदार टाळ्या मी तुझ्या बरोबर थँक्यू आमच्या गावात खतरनाक अजून एक आहे हा अजून आहे मराठीचा सुपरस्टार आहे आपल्याकडे आमच्या गावात लक्ष्मीकांत बेर्डे
नमस्कार, पटकन नमस्कार नमस्कार इकडे त्यांचा प्रचार कोण उभं राहिलंय? ते इकडे बुके 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 तुम्ही इथे आले बरं केलं लक्ष्मीकांत. हे घ्या तुमचं स्वागत आहे आमच्या मंडळातर्फे. थँक्यू. तुमचं या खरं डायलॉग बिलॉग होऊन जाऊ देत मस्तपैकी. डायलॉग तिकडे तात्याच मिंचू, तिकडे कवटे कवटे महाकाळ, दोघे मला त्रास देत आहेत. महेशने सांगितलं एक काम कर, ह्यांच्यापासून वाचत असेल तर एका प्रचाराला जा. म्हणून तुमच्याकडे आलो. कसं वाटलं? बरोबर की नाही? म्हणजे काय पॉपिंगला निवडून देण्यासाठी मी आलेलो आहे. एक सांगतो, हा पॉपिंगला याला चांगल्या पॉपीला चांगली पप्पी द्या. पप्पीला ऐक, मतं द्या आणि चांगल्या मोठ्या संख्येने त्याला विजय करा. पॉपिन पॉपिन हे नाव काय नाव? पॉपिन्स. पॉपिस आहे काय? तिथं काय दिलंय? ते चुकीचं लिहिलंय. पॉपिन आता तुम्ही करता आम्हाला मग पहिले सांगायचं नाही दुसरं. तर सरांचं स्वागत. मी विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर बसा सर प्लीज. जोरदार टाळ्या. वा वा. या सगळा कार्यक्रम केवळ माझं खच्चीकरण करण्यासाठी आयोजित केलेला आहे का? हे बघा नाही, आता कोणीच नाही माझ्यातर्फे. म्हणजे काय अरे, तुझ्यावर भरोसा आता ठेवून? आपण पुढचा पत्ताच काढलेला आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता एक आपण कपल बोलवतो डायरेक्ट. कपल? जोरदार टाळ्या सुनील शेट्टी आणि सौ सुनील शेट्टी यांच्यासाठी. तुम्ही कोण आहात सगळ्यांना सांगा. अरे तो एक काय कमी होता, हे दोन आणले. विजय करा, विजय करा, पॉपिन्स दादाला विजय करा. पापीस दादा काय? पापीस दादाला विजय करा? अरे तो माझा विरोधक आहे, विरोधक. विजय करा तात्या विंच. तात्या विंचू कुठून आणला? विंचू कसा टाकला मध्ये? नुसतं तात्या, नुसतं हे बघा, तात्यांना विजय करा. काय एकत्र बोलूया. विजय करा तात्यानं विजय करा. ए, चल. ओके यार तुम्ही सगळ्यांना तात्या आपण पण जोडी बोलवलेली आहे. काय? कोण? कोण? अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित. नमस्कार. स्वागत तुमचं. और कैसे है फंटर लोग? फर्स्ट क्लास आहे एकदम. या माधुरीजी, इकडे स्वागत. वा वा. तुमचं स्वागत करतो. या पटापट या. ए बापरे, एवढी मोठी माणसं. या इकडे या.
तुमचं बुके घेऊन आम्ही स्वागत करतोय. एखादा डायलॉग बिलॉग होऊन जाऊ दे. ठीक है. तुम गुड्डे है, बदमाश है, डॉन है, तो क्या तुम्हें लोग वोट नहीं देंगे? मैं तुम्हारी सिफारिश करता हूँ. दोस्तों, साथियों, भाइयों और इनकी बहनों, पॉपिंग दादा को जोरदार बातों से जिताइए, क्योंकि तुम्हारी पसंद को मैं अच्छी तरह से समझता हूँ. दोस्तों, बस का है बोले तो एकदम झकास. खतरनाक बसण्याची विनंती करतो मी दोघांना पण. प्लीज तुम्ही दोघे आमच्या बरोबर विराजमान व्हा. कैसे? नाही नाही, ते विरोधी पक्ष. आमच्याकडे अजून एक जोडी येणार आहे. आयुषला हा, अमिताभ बच्चन आणि रेखाजी. एवढं सुप्रसिद्ध जोडी आज इथे आले म्हणजे विशेषच आहे. या इथे मंचावर आहे आमच्या या. तर तुमचं जोडीचं स्वागत मी विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. बसा आमच्या बरोबर. त्यांच्याकडे सिनियर आहेत म्हणून काय, आपल्याकडे पण सिनियर आहेत. कोण आहे सिनियर? तुम्ही आता बघाच ट्रॅजेडीचा बादशाह दिलीप कुमार काय करणार. I am Tatya, दिलीप सर. भाई ये टाटा टाटा क्या है? ये टाटा टाटा क्या होता है ये टाटा? बता दो हमको. सेम हाँ? सेम कुलदीप सेम पवार. नाही. भाई उनको बता दो हम कुलदीप पवार नाही, दिलीप कुमार आणलेत का आपण. दिलीप कुमार. अनारकली अगर हमारी ना हो सकी तो किसी और की भी नहीं हो सकती बोल देते हैं हम. ए भाई, ए भाई, कोई है? कोणी घर देता का घर? कोणी घर देता का? भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देव वाचून तळमळते. ए भाई, मेरी आरसी मर रही है भाई. कहाँ हो तुम भाई? ए भाई, गाड़ी लो भाई. कहाँ हो तुम? कहाँ हो? ये है बड़ा पत्ता लगा है. ये जो गुलदस्ता है आपने दिया है मुझे, इसके लिए मैं बहुत शुक्रगुजार हूँ आपका. नाही नाही, शनिवारी आणला होता, शुक्रवार नाही. शुक्रगुजार. टाटा जो है इलेक्शन में खड़े हैं, उनको जिता दो और बहुत मत दो इनको, ताकि वो बहुत अच्छी तरह से जीत जाए. तुम्ही जावा सत्तर जावा. नक्की चांगले मस्त टाळ्या त्यांच्यासाठी. तुम्ही सांगा तुमच्याकडे कोण आहे. आमच्याकडे पण सिनियर एकदम सॉलिड. अच्छा. हेलनजी. ओ माय गॉड.
नमस्कार बसा. तुम्हाला मी बसण्याची विनंती करतो बसा, आमच्या बसा, बरोबर. बसा. आता आपला माणूस तुम्ही बघाच, खतरनाक एकदम. कोण आहे? निळू फुले. शाबास मराठी सिनियर निळू फुले. सरा बाजूला सरा, जवळून बघू नका, कळतं मग कोण आहे ते. इकडे या. ए तू मागचाच आहे का रे? कोण आहे? ए मागचाच आहे का रे? का आला इकडे? पक्क्याने पाठवलं. पक्या कोण आहे? निळू बनवून. पक्क्याने पाठवलं ना. निळू भाऊ तुमचं स्वागत. वा वा. निळू भाऊ आलेले आहेत. निळू भाऊ एखादा काय ते खाताय? गोळी चॉकलेट खाताय का? स्टाईल आहे त्यांची. अच्छा अच्छा, मला वाटलं त्यांची chocolate. म्हणजे तुम्ही कोण आहे? स्टाईल आहे माझी असं म्हणजे. स्टाईल आहे माझी. लेट्स हा. बाई वा वा, कडक आवाज, सेम टू सेम, अजिबात नाही. वाड्यावर या नोटा बदलून देतो. तात्यांना विजयी करा. हा. घ्या. बाई तात्यांना पप्पी द्या. बाई तात्यांना ते मध्ये मध्ये टाकू नका ना, सगळ्यांना ते गैरसमज होतो ना मग. ते कळलं आम्ही. बाई तात्यांना असं करू नका. नाही नाही नाही. निवडून यायचं माणूस निवडून बाई येणार. काय तात्यां सगळ्या बायकाच येणार आहेत का मतदानाला? बाई तात्यांना विजयी करा. पुरुष पण येणार आहे. बाई पुरुष तात्यांना विजयी करा. कोणी पाठवलं? कोणी तुम्हाला? पाक्याने पाठवलं. पक्या आहे कोण? पक्या कोण आहे? मीच आहे. तर मंडळी, आपल्या मंचावरती एवढे सगळे सुपरस्टार एकाच वेळी एकाच भागात आलेले आहेत. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं असेल की हे कसं काय घडलं. पण ही तुकडटवाडी आहे. इथे कुठलीही जादू जगातली होऊ शकते हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण आजच्या भागाचं नावच आहे सेम टू सेम. आणि या भागाअंतर्गत आम्ही काही अशा लोकांना या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे. ही म्हण सगळ्यांनी ऐकली असेल की जगात 7 माणसं एकसारखी दिसतात असं म्हणतात. मलाही माहीत नाही, पण काही व्यक्ती असे असतात जे सुपरस्टारचे चेहरे घेऊन जन्माला येतात. असे हे सगळे कलाकार या मंचावरती आज आलेले आहेत. सलमान खान यांच्या वेशामध्ये ज्यांनी एंट्री घेतली, भावेश सोलंकी. हे तुम्हाला कधी कळलं की आपण सलमान खान सारखे दिसतो आणि कधी सुरू केलंय? उनके बड़े बड़े होर्डिंग लगे थे हाईवे पे. हाँ. तो मेरी लड़की ने बोला कि डैडी आप इनके जैसे दिखते हो. तो अच्छा. मेरी वाइफ ने बोला कि आप कर लो एक बार, यू कैन डू इट. सलमान अगर बोलिए तो अच्छी बात है. सलमान इज बिग सुपरस्टार. और हमारी इंडस्ट्री में और भी कई सलमान है जो स्टेब्लिश है, काफ़ी अच्छा नाम है. उनके लिए भी तालियां चाहूँगा जितने भी लोग आए थे. वा वा. हेलन जिंच्या वेशामध्ये ज्यांनी एंट्री घेतली, भारती देवरुखकर यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आमचे सुधीर सर आहेत, त्यांच्या कलाकार ऑर्केस्ट्रामध्ये ते नेहमीच माझं अनाउन्समेंट ज्युनियर हेलन ह्या हिशोबाने करतात. वा. हेलनजींचा वाढदिवस 21 नोव्हेंबर आणि माझा 22 नोव्हेंबर. ओ वा 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 वा. त्याच्यामुळे एक आनंदाची ती गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्या माझ्या आयडॉल आहेत, त्याच्यामुळे त्यांना देवासारखं, म्हणजे कधी त्या स्वप्न आहे माझं की त्या मला कधी समोर दिसतील. क्या बात आहे. वा वा वा. आता मी येणार आहे रेखाजींच्या वेशामध्ये ज्यांनी इथे एंट्री घेतली, प्रियांका शेट्टी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नमस्कार. लावणी क्वीन म्हणून सगळ्या महाराष्ट्रात त्या प्रसिद्ध आहेत. येस. मी रेखासारखी दिसते असं लोक म्हणतात, तेव्हा मला थोडासा अभिमान वाटतो माझा. काहीशे मराठी मूव्हीज आहेत, मराठी नाटकं आहेत, ज्याच्यापासून मी लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर खूपशे नाटकं केलेली आहेत. मी एक खरं सांगू की लक्ष्मीकांत बेर्डे मला नेहमी आमच्या गरिबांची रेखा असं म्हणायचा. ती म्हणायचं ती श्रीमंतांची रेखा आहे, तू आमच्या गरिबांची रेखा आहे. पण ह्या महाराष्ट्रातील लोकांना मला एवढं प्रेम दिलेलं आहे की त्यांच्यामुळेच
मी आज या रंगभूमीवर उभी आहे. वा वा. आता येणारे बच्चन साहेबांच्या वेशामध्ये ज्यांनी एंट्री घेतली अश्विन राठोड यांच्यासाठी टाळ्या. मैं तो 15 साल से कर रहा हूँ वा. एक्टिंग. अमिताभ बच्चन की कई शो किया, लेकिन मुझे जो बॉम्बे में काम करना था वो शख्स का आरिफ खान. दूसरा ये जिन्हें मुझे यहाँ पहुँचाया. मुझे यहाँ आके आप लोगों का प्रेम और ये एपिसोड में बहुत मजा आए. वा वा. यानंतर येणार आहे एक मराठमोळे सुपरस्टार लक्ष्मीकांतजी बेर्डे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांचे आम्ही प्रचंड मोठे फॅन आहोत. तर सर हे कधीपासून सुरू केलं? मी तसं स्टँडअप कॉमेडी म्हणजे मिमिक्री ही मला वाटतं मला आता 20-25 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये. लक्षातांचा आवाज काढायचो मी आणि इतरही कलाकार नकलाकार असल्यामुळे माझ्याकडे कसे 30-40 कलाकारांचे आवाज आहेत. पण मास्टरपीस मग नंतर लक्ष्मीकांत बेर्डे हे छान पद्धतीने मी लोकांसमोर सादर करायला लागलो. तसं मी दादा कोणतेही केलेलं आहे. एक झलक ऐकू ना दादा कोणत्यांची पटकन एक वाक्यात. नाही म्हणजे काय असं माहिती का, मराठी माणसाने मराठी कार्यक्रमच बघावे आणि जास्त करून चला हवं येऊन द्या, चला हवा येऊन द्या म्हणजे हा काय मामूली कार्यक्रम नाही हो. अहो तुम्हाला बघायला नुसतं तुमचा टायमिंग जसा जवळ आला की टी व्ही ऑन करताना बघतात आणि मला पण बरं वाटतं. ग्रेट ग्रेट. आता तुम्ही बघाच मी कुणाला घेऊन येणार आहे. कोणाला? ज्यांच्यासाठी सगळं पब्लिक येड आहे. या मंचावरती तात्यांचा प्रचार करायला येत आहेत खुद्द आर्ची आणि परशा. कडक. वा वा खतरनाक. स्वागत तुमचं या. शाबास. ए आता काय चल. शाबास शाबास. धन्यवाद धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. आणि परशा आणि आर्ची तालत म्हणल्यानंतर त्यांचा तर फेमस एखादा डायलॉग त्यांनी बोलला तर मजा येईल. काय बघतोयस र? कुठं काय मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू? सांगा की आता. आय लव्ह यू. ती स्लो मोशन घ्या ना, स्लो मोशन. आणि असं उभं राहायचं ते पोज मध्ये. नंतर एंट्री. तात्यांनाच निवडून द्या. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू? वा वा खतरनाक. या प्लीज वाटतात या. थँक्यू. जोरदार टाळ्या आर्ची परशासाठी. खतरनाक. तर इथे बरेच आज कलाकार आले. सुधीर सिन्हा साहेब बसले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुधीर सिन्हा यांचा कलाकार ऑर्केस्ट्रा आणि जे प्रसिद्ध मागे सुद्धा ते या मंचावरती आलेले होते आणि त्यांच्या निमित्तानं आज हे सगळे कलाकार मित्र इथे आलेले आहेत. पण त्यांनी आणखीन एका मित्राला आणलेलं आहे जे आहेत अदनान सामी. आणि त्यांच्यासारखे ते दिसतात आणि खूप गोलू पोलू पण आहेत. त्यांना या मंचावरती आमंत्रित करतो. त्यांचा एक वेगळा परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळेल. या
खूप गोड दिसतात. मी एवढंच वाक्य म्हणेन, तुम्ही आल्यामुळे आमचा कार्यक्रम आज एका वेगळ्या उंचीवर गेला. जोरदार काय. माझी इच्छा होती, ऐश्वर्या, माझी इच्छा होती की मला या प्लॅटफॉर्मवर मला यायचं होतं आज. आणि तुमच्या सर्व टीमचं मी मनापासून खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच सर. लव्ह यू. लव्ह यू सर. ऋतिक रोशन यांच्या वेशामध्ये आपल्याकडे आज ज्यांनी एंट्री घेतली, रुपेश मिरकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 2003मध्ये मला माझे फ्रेंड्स कॉलेज फ्रेंड्सने हिंट केलं की थोडंसं 2000मध्ये ऋतिक रोशनची मूवी आली आहे आणि तुझं फीचर्स थोडे मॅच होतात प्रोफाईल लुकमध्ये. आणि देवाच्या कृपेने व्हॉइस ओव्हर होतं. एक कार्टून्सना माझा आवाज जातो. कुठल्या? मी अँटमॅन मॅन आणि कितरेत्सू म्हणून कार्टून केलं आहे. म्हणजे एखादा तुम्ही ऐकवलं पटकन तर आम्हाला. कोई मिल गयाच्या ऋतिक रोशनचं वर्जन जे मी मगाशी ऐकलं, तर तो व्हॉइस मी 850 एपिसोड्स केले टोटल. वाह 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 वाह. बहुत बड़े साइंटिस्ट हैं, वो सितारों में रहने वाले लोगों के साथ में बातें किया करते हैं. क्या बात है. लेकिन जैसे जादू आ गया, ये भी जादू है. इसको यहाँ पर आने के बाद बहुत बड़ी लिफ्ट मिलेगी और आप सब जो यहाँ पर सबको छोटा छोटा पौधा देते हैं, पूरी दुनिया के लिए बहुत बड़ा मैसेज सेंड कर रहे हैं. आप किसी जादू से काम नहीं है. वाह 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 वाह. यानंतर मी येणार आहे माधुरी दीक्षित यांच्या वेशामध्ये, ज्यांनी आज एंट्री घेतली आणि नृत्यही केलं. फरीदा सिद्दीकी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मुझे सबसे पहले आरिफ खान जी ने मुझे कहा कि मोहनी, तो तब से मुझे लगा कि हाँ मैं माधुरी हूँ तो नहीं लेकिन कुछ कुछ बन सकती हूँ. तहे दिल से शुक्रिया अदा करूँगी आरिफ जी का और सिन्हा जी का. धन्यवाद. थँक्यू, तुम्ही आलात. आणि आता येणार आहे अनिल कपूर यांच्या वेशामध्ये, ज्यांनी एंट्री घेतली. मागे जेव्हा आपण सेम टू सेम एपिसोड केला होता तेव्हा आरिफ खान आलेले होते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सिनेमा पण तुम्ही केला, त्याबद्दल काय सांगा. क्या है कि मैंने हमारे देश के किसान आत्महत्या पर एक फिल्म बनाई है. वाह. जिसका नाम है पुकार किसान की. और मैंने उसमें एक मैसेज दिया है किसान भाइयों को कि जान है तो जहान है. वाह. मैं समझता हूँ कि मेरी फिल्म देखने के बाद अगर एक भी परिवार बच जाता है जो आत्महत्या नहीं करता है, तो मैं समझता हूँ कि ये मेरे लिए बहुत गर्व की बात होगी कि मेरी फिल्म ने इतना कारनामा कर दिखाया है. थैंक यू. आणि आता यानंतर येणार आहे शाहरुख खान यांच्या वेशामध्ये, ज्यांनी एंट्री घेतली. प्रशांत वालद यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बेसिकली मैं इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियर हूँ. हाँ. और मैं प्रोग्राम करना शुरू कर दिया. तो मैं जब भी परफॉर्मेंस करता था तो सभी लोग बोलते थे शाहरुख शाहरुख शाहरुख. तो तब मेरा 1 महीने का बच्चा था, तो मैं ट्रेन में चढ़ गया. उसके बाद देखा कि छोटा 1 महीने का बच्चा है, बीबी रो रही है, बच्चा भी रो रहा है. तो वहाँ से शुरू हो गया DDLJ पार्ट 2. मैं मुंबई आ गया. वाह वाह. तो धीरे धीरे मैं शाहरुख साहब के बहुत करीब जाते गया. अभी बहुत सारी फिल्में मैं उनके साथ कर रहा हूँ, उनके साथ एडवर्टाइज करता हूँ. महीने में 8-10 दिन उनके साथ ही काम करता हूँ. फैन फिल्म में भी आपने मुझे देखा होगा. आणखीन एक कलाकार सुधीर सिन्हा यांच्या बरोबर आलेले, त्यांना या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या दिव्येश शिरवणकर यांच्यासाठी. आज मी सदाशिव अमरापूरकर बनलो. मग ते जरा ऐकवा ना आम्हाला. अरे हरबू, अरे ऊपर से तेरी खोपड़ी भले बंजर जमीन हो, अरे अंदर से हरियाली है हरियाली. लोग बोलते हैं बुरी नजर वाले तेरा मुंह काला, पर लोगों को मालूम नहीं जिसका मुंह काला उसका ही बोलबाला. वाह वाह. अरे चला हवा येऊ द्या आणि पंखा माझ्याकडे येऊ द्या. धन्यवाद. खऱ्या अर्थानं मी मिमिक्री आर्टिस्ट आहे, वेगवेगळ्या नकला करतो. वा वा. आणखी कुठला करता? भारतजी गणेशपुरे. भारत गणेशपुरे. बापरे. अरे बापरे. माझे खूप. अबे आज या तात्यांना विजय करायचा नाही आम्ही आलेला आहे. अबे मैदाना काय बोलून राहिला बे, एवढी मोठी व्यक्ती भेटून राहिल्या आणि त्यांच्यासमोर आवाज काढून राहिला बे. अख्खा बली विदर्भ आहे, पण तो पण महाराष्ट्राचा भूगर्भ आहे आणि त्यांच्यातले एक कलाकार आहे. यांना खूप खूप धन्यवाद. वा वा. बर गणेशपुरे, तुमच्याही लोक नकला करू लागल्या, कसं वाटतंय? या मंचानं खरंच एवढं मोठं केलं आहे की लोकांना
आकर्षण निर्माण झालं की बाबा ह्याची पण आपण नक्कल केली वा, पाहिजे. वा, वा. धन्यवाद. थँक्यू. सुंदर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. थँक्यू. आपण बसू शकता. थँक्यू. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात त्यांना ज्यांनी या सगळ्यांना एकत्र आणण्याचं हे मोठं दिव्य साधलेलं आहे. सुधीर सिन्हा. आता पहिलं मला जरा टेन्शन लोकांना आलं असेल काठी काय. आता मी सांगितलं होतं 25 वर्षापूर्वी एका ट्रकनी मला उडवलं होतं आणि आता परत एक 7-8 महिन्यापूर्वी परत एका ट्रकनी मला उडवलं. अरे बाप. तेव्हा मला आठवलं पहिल्या ट्रकच्या मागे लिहिलं होतं पहिल्या फिर मिलेंगे. आता काय करणार आपलं दुःख हसत हसत सांगावं कारण हवा येऊ द्या. वा वा. ते सगळे गुरुगुरु बोलतात ही दक्षिणा त्यांनी मला दिली. बस हा एवढा मोठा रंगमंच खलास आणखी जोरदार करू. वा वा. नक्कीच मनापासून शुभेच्छा. आणि हे सगळे कलाकार या मंचावरती आले यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच संदेश देत आत्तापुरता घेणार आहे निरोप. भेटूयात पुढच्या भागात. याच कार्यक्रमाचेच नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.